नमस्कार, बोले तो वेलकम. तर आज आपण आता संडे स्पेशल तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेले आहे. तर ही रेसिपी आहे ती आपण म्हणजे सुकलेल्या म्हणजे जे सुकवलेले मासे असतात त्याच्यापासून काहीतरी बनवायची रेसिपी. तर म्हटलं आज आपण सुकट बनवूया. आपण कसं आहे अंडी, मटण, चिकन हे तर म्हणजे बनवतच असतो. मासे पण बनवतो. पण ह्या ज्या काही रेसिपी आहेत अशा ज्या सुकवलेल्या ह्याच्या असतात माशांच्या, तर त्या रेसिपी आपण कमी बनवतो. आता सुकटचं नाव काढलं की भाजताना खूप वास येतो. तर कोणीही नाकाला हात लावू नका. खाताना सर्व अगदी वरपून खातात. पण भाजताना करताना सर्वजण नाकाला हात लावतात लगेचच. तोंड वाकडं करतात. तर त्याची काही गरज नाहीये. तर इथे अशी मस्तपैकी भाजून घ्यायची आहे सुकट. तर सुकट आता एक आमच्याकडे सातारी भागाला याला सुकट म्हणतात आणि रत्नागिरीमध्ये, कोकणामध्ये याला कोलीम म्हणतात. तर हे आहे ना सुकट भाजून चांगली स्वच्छ धुवून घ्यायचे. का तर ही अशी रेती असते जशी मी आता दाखवली त्याप्रमाणे असू शकते. ही माझी जरा थोडीशी बरी होती, जरा म्हणजे स्वच्छ होते, नाहीतर खूप घाण असते. तर मी ही चांगली 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे, स्वच्छ भाजून धुवून घेतलेले आहे. तर हे आता आपण तेलामध्ये कढीपत्ता टाकलाय फोडणीसाठी, कांदा घातलेला आहे. ह्याला काहीही वाटण-घाटण काही लागत नाही, लसूण सोला काही झंझट नाहीये. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. कांदा घालायचा आणि थोडंसंच मीठ घालायचं, कारण ह्याच्यामध्ये ऑलरेडी सुकट म्हणजे जेव्हा सुकवतात त्यावेळेला मीठ असतं आणि शिवाय ते समुद्रातलं आहे त्याच्यामुळे ते खारं पण असतं. म्हणजे त्याची ऑलरेडी चव खारी असते. त्याच्यामुळे मीठ कमी घाला आणि जे आमचं घाटी मसाला असतो त्याच्यात पण मीठ असतं. त्याच्यामुळे मी बेतातच मीठ घातलेलं आहे. कमी प्रमाणात मीठ घातलेलं आहे. म्हणजे जेवढं चवीला पाहिजे तेवढंच, फक्त थोडंसं कमी घातलेलं आहे. एक टोमॅटो घातला आणि चांगला भाजून घेतला आणि लाल तिखट घातलेला आहे 1 चमचाभर. ते पण छान परतून घ्यायचा हा सर्व मसाला. अगदी साधी सोपी पद्धत आहे. तर नक्की करून बघा तुम्ही आणि कशी झाली ते पण सांगा मला. आता जे आपण ती सुकट आपण भाजून धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे ना, ती सुकट आता आपण ह्याच्यात घालायची आहे आणि थोडंसंच पाणी घालायचं आहे. जर तुम्हाला ह्याचा पातळ रस्सा बनवायचा असेल तर तुम्ही जास्त पाणी घाला. म्हणजे जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी घाला. तिखट मीठ पण त्याच प्रमाणात घाला. आणि जर सुक्की भाजी बनवायची असेल, जशी आता मी सुक्की भाजी बनवते, तर त्याच्यासाठी फक्त थोडासा पाण्याचा शिंतोडा द्या. थोडंसंच पाणी घाला आणि कूट घालायचं आहे थोडंसं, शेंगदाणा कूट. शेंगदाणा कुटाच्या ऐवजी तुम्ही खोबरं ओलं किंवा सुकं काहीही घालू शकता किंवा नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल. पण आम्हाला आवडतं म्हणून आम्ही ह्याच्यात कूट घालतोय थोडंसं आणि कूट घातलं की थोडा वेळ तर झाकून ठेवायचं, वाफ येऊन द्यायची. एक 5 मिनिटात लगेच तयारच होते. पण गॅस मंद ठेवा, मंद गॅसवर पूर्ण अगदी खूप मंद गॅसवर ठेवा. एक 5 मिनिटं, नाहीतर ते करपून बसेल. तर अगदी कमी गॅसवरती एक 5 मिनिटं होऊन द्यायची भाजी. लवकर होते, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. संडे पण तुमचा स्पेशल होईल. तर अशी ही छान भाजी एकदम मस्त होते. तर आता ही पण बघा, आपली पण भाजी खूप छान झालेली आहे. तर या सर्वांनी भाजी खायला किंवा सर्वांनी करून बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व रेसिपीला लाईक करा, शेअर करा. हं, जे व्हिडिओ असतात त्यांना लाईक आणि शेअर करा. कमेंट करा, तुमच्या ज्या काही कमेंट असतील त्या पण मला सांगा. आणि हे बघा किती भाजी छान झालेली आहे. तर अशी करून बघा भाजी. साधी सोपी भाजी, साधी सोपी रेसिपी, पण आपला संडे स्पेशल करणारी रेसिपी आहे. तर नक्की करून बघा. ओके, बाय.